काय शोधताय? घर का फ्लॅट? खूप गोंधळलं, कारण मार्केटची परिस्थिती तशी, लोकेशन कुठे आहे समजत नाहीये, कन्फ्यूज झालोय. का? प्रत्येक लोकेशनला फार गडबडी आहे, एजंटचा सुळसुळाट झालाय, पैसे कुठे इन्व्हेस्ट करावं तेच समजत नाही, कुटुंबाला कुठं स्थैर्य मिळेल समजत नाहीये. नमस्कार, मी संतोष पटांगरे, रिअल इस्टेट ऍडवायझर. आज तुमच्यासाठी खास घेऊन आलोय घराविषयीचा तुमच्या असणारे सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठीचा हा व्हिडिओ. गेल्या 15 वर्षापासून म्हणजे 2010 सालापासून आम्ही या व्यवसायामध्ये कार्यरत आहोत. जयभद्रा बिल्डर्स म्हणून आमची फर्म आहे, ही संगमनेरमध्ये फ्लॅट स्कीम, बंगलोज आणि रो हाऊसेस साठी काम करत असते. कन्फ्युजन आपलं ज्यावेळेस घर घ्यायचं असतं त्यावेळेस फक्त आणि फक्त कन्फ्युजन एवढंच असतं की लोकेशन कोणतं आहे, बिल्डर चांगला आहे की नाही, फ्लॅटची कॉस्ट, बंगलोची कॉस्ट, या सगळ्या गोष्टी आपल्याला साजेशा आणि समरूप होत आहेत की नाही, बँक लोन आपल्याला तेवढं पुरेसे मिळेल की नाही, फ्लॅटच्या संदर्भामध्ये असलेले सर्व प्रश्न, एक एक प्रश्नाचं उत्तर मी आज तुम्हाला देणार आहे. काय होतं, ज्या वेळेस आपण आपल्याला फ्लॅट घ्यायचा असतो किंवा बंगलोज घ्यायचा असतो, अशा वेळेस आपलं कन्फ्युजन असतं लोकेशन. लोकेशन कोणत्या ठिकाणचं असावं, कशा पद्धतीचं असावं. मी लोकेशनच्या संदर्भामध्ये 2 मुद्दे आपणास सांगतो. लोकेशन अशा ठिकाणचं असावं की ज्या लोकेशनच्या प्रॉपर्टीचे रेट ऑन ग्रोईंग असतील, सारखे वाढत जाणारे असतील, अशा पद्धतीचं लोकेशन असावं. त्यात शहराच्या अगदी जवळ असलेला अतिउत्तम. आपल्या नीड्स ज्या आहेत त्या नीड्स आपण राईट डाऊन केल्या पाहिजे, म्हणजे आपल्या ज्या गरजा आहेत त्या आपण गरजा आपल्या राईट डाऊन केल्या पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मुलांच्या शिक्षणासाठी आपण फ्लॅट घेतोय का बंगलो घेतोय, किंवा आपल्याला जाण्या येण्यासाठी आपल्या सर्व्हिस असेल किंवा आपला बिझनेस असेल, अशा जाण्या येण्यासाठी आपल्याला सोयीस्कर असावं म्हणून आपण घेतो, किंवा आपल्याला इन्व्हेस्टमेंटच्या स्वरूपाने आपण अँगलनी विचार करतोय म्हणून आपण घर किंवा फ्लॅट घेतो. या तिन्हीपैकी पहिली जर गोष्ट असेल तर मुलांच्या शिक्षणासाठी. मुलांच्या शिक्षणासाठी जर आपण लोकेशन शोधत असाल तर शक्यतो मुलांच्या शिक्षणासाठीचं लोकेशन, आपली मुलं कोणत्या शाळेत किंवा कोणत्या विद्यालयात किंवा कोणत्या कॉलेजमध्ये जात आहेत, ते कॉलेज, शाळा हे आपल्याला खूप जवळच्या अंतरावर असेल अशा लोकेशनला आपण प्रॉपर्टी शोधली पाहिजे किंवा बंगलो शोधला पाहिजे, फ्लॅट शोधला पाहिजे. सेकंड, जर समजा लोकेशन जवळ आहे परंतु तिथल्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू जर ग्रोईंग नसेल, म्हणजे वाढणारी नसेल, तर आपण त्या लोकेशनला थोडंसं टाळून दुसऱ्या लोकेशनचा विचार केला पाहिजे, जो शहराच्या एकदम टॉप लोकेशन पैकी एखादा असावा. सेकंड, आपण जर बिझनेस किंवा आपल्या सर्व्हिसच्या दृष्टिकोनातून जाण्या येण्यासाठीचा विचार करत असाल तर आपण सोयीस्कर असं लोकेशन आपण शोधलं पाहिजे, परंतु त्या लोकेशनची पण प्राइस वाढती पाहिजे. थर्ड, जर आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून जर विचार करत असाल तर इन्व्हेस्टमेंटचा साधा सिंपल मुद्दा आहे की तुम्हाला तुमची जमापुंजी गुंतवायची आहे आणि ती काही वर्ष, काही काळ ठेवून तिची किंमत वाढली पाहिजे, याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणूया. इन्व्हेस्टमेंटसाठी तुमचं लोकेशन असं असावं की जिथं मार्केट फार जवळच्या अंतरावर असेल. म्हणजे मार्केट जर जवळच्या अंतरावर असेल, लोकॅलिटी जर तिथली चांगली असेल तर तिथली किंमत ही वाढणारी असते. म्हणून लोकेशनच्या संदर्भामध्ये जर इन्व्हेस्टमेंटचा विचार असेल तर लोकेशन अशा ठिकाणचं निवडावं किंवा अशा ठिकाणच्या लोकेशनला आपण फ्लॅट किंवा बंगलोज घ्यावा की त्या लोकेशनला मार्केट पण साजेचं असेल, त्या लोकेशनला सगळ्या फॅसिलिटीज आपल्याला, सुंदर अशा अम्युनिटीज आपल्याला मिळाल्या पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असं जर फ्लॅट किंवा ती वास्तू जर आपण घेतली तर इन्व्हेस्टमेंटच्या स्वरूपाने खूप साजेशी आणि खूप चांगल्या पद्धतीने रिटर्न्स आपल्याला त्या इन्व्हेस्टमेंट मधून, त्या प्रॉपर्टी मधून मिळतील. आता काय होतं, बिल्डिंगच्या रचनेबद्दल बोलूयात. आरसीसी स्ट्रक्चर म्हणजे आरसीसी कॉन्क्रिटिंग त्या प्रोजेक्टचं कसं आहे, तिथले टेक्निकल इंजिनियर्स कसे आहेत, स्टील डिझाईन कसे आहे, त्याच्यानंतर फ्लॅट ज्यावेळेस आपण तयार होतोय मग तो फ्लॅट ब्लॉकमध्ये बांधला जातोय, टर्म मध्ये बांधला जातोय, ही एक चौकशी करणं आपलं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे की ज्या वेळेस आपण फ्लॅट परचेस करतो किंवा आपण फ्लॅट बुक करतो, अशा वेळेस आपण इंटरनल आपल्याला चेंजेस काय आहेत किंवा इंटरनल त्या प्रोजेक्टमध्ये किंवा तो बिल्डर आपल्याला इंटरनल आतमध्ये मटेरियल कोणतं वापरलं जाणार आहे, या मटेरियलची एकदा आपण चौकशी करणं फार गरजेचं आहे. 8 युनिटच्या पुढे, 8 युनिटच्या म्हणजे 8 फ्लॅटच्या पुढची जर स्कीम असेल किंवा प्रति 3 गुंठ्याच्या पुढील जर स्कीम असेल
तर फ्लॅट स्कीमच्या संदर्भामध्ये एक महारेरा म्हणून एक नियम लागू झालेला आहे. तो अर्थात तो ग्राहकांच्या फायद्याचाच आहे. ग्राहकांना वेळेत पोझिशन मिळण्यासाठी तो नियम सरकारने चालू केलेला आहे. ते महारेराचं रजिस्ट्रेशन त्या बिल्डरचं आहे की नाही किंवा त्या प्रोजेक्टचं आहे की नाही हे पण आपण तपासून बघितलं पाहिजे, पडताळून बघितलं पाहिजे. त्यानंतर ज्या प्रोजेक्टच्या सँक्शनिंग असतात, म्हणजे टाउन प्लॅनिंग असेल, टाउन प्लॅनिंग सँक्शनिंग हा फार महत्वाचा पार्ट आहे. म्हणजे बांधकाम परमिशन साठीच्या अगोदरचा जो प्लॅन असतो, म्हणजे जो प्लॅन आपण फ्लॅटचा असेल किंवा बिल्डिंगचा जो प्लॅन म्हणूया, तो प्लॅन ज्यावेळेस बांधायचा असतो त्याच्या अगोदर टाउन प्लॅनिंगची एक परमिशन घ्यावी लागते. ती परवानगी आपल्याला त्या प्रोजेक्टसाठी मिळाली आहे की नाही ही एक चौकशी करणं आपल्याला फार गरजेचं आहे. काही प्रोजेक्टमध्ये काय होतं की ज्यावेळेस आपण फ्लॅट घ्यायला जातो त्यावेळेस बिल्डरनी किंवा त्यांच्या सेल्स टीमनी सांगितलेल्या अम्युनिटीज या फार वेगळ्या असतात, आणि ज्यावेळेस प्रत्यक्षात आपण फ्लॅट पोझिशनच्या वेळी ज्यावेळेस येते त्यावेळेस दिल्या जाणाऱ्या अम्युनिटीज फार वेगळ्या असतात. फॉर एक्झाम्पल पार्किंगचा विषय असेल, पार्किंग ही तुम्ही तुमच्या प्रोजेक्टसाठी किंवा जो प्रोजेक्ट आपण चॉईस कराल, जो बिल्डर आपण चॉईस कराल, त्या बिल्डर किंवा त्या प्रोजेक्टला पार्किंगची अवेलेबिलिटी आहे की नाही हे चौकशी करणं आपलं काम आहे. किंवा त्या पार्किंग जर समजा विकतच्या पार्किंग असतील तर त्यातली आपल्या फ्लॅट संदर्भामधली कोणती पार्किंग योग्य आहे ही पण आपण एकदा परफेक्टली निवडले पाहिजे. आता काय तुम्ही म्हटले होते अम्युनिटीज बद्दल तुम्ही सांगणार होते, तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओ कम्प्लीट होत आलाय तरी पण अम्युनिटीज बद्दल तुम्ही काहीच सांगितलं नाही. आता अम्युनिटीज काय काय असू शकतात? मग अम्युनिटीज मध्ये गार्डन असेल, प्ले एरिया असेल, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी जे काही एरिया असतो तर प्ले एरिया असेल, सिनियर सिटीजन सिटआउट असेल, सीसीटीव्ही कॅमेरे असतील, सिक्युरिटी गार्ड असेल, सोलर सिस्टम असेल, बिल्डिंगला लिफ्ट तर दिल्या जातात, मग त्या लिफ्टसाठी तुम्ही सोलर सिस्टम दिली आहेत का, तो एक अम्युनिटीचाच प्रकार येतं. त्यानंतर इव्हेंट हॉल असेल, त्याच्यानंतर जॉगिंग ट्रॅक असेल. आजकाल व्यायामाची फार गरज आहे कारण बरंच आपलं वातावरण प्रदूषित झालेलं आहे. मग जर ह्या प्रदूषित वातावरणामध्ये व्यायामाची गरज असल्या कारणाने मग योगा मेडिटेशन हॉल आहे का, किंवा त्यालाच आपण झुंबा हॉल पण म्हणू शकतो, त्या बॅडमिंटन कोर्ट म्हणू शकतो, ते आहे का? अम्युनिटीज मध्ये या सगळ्या गोष्टी येतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण फ्लॅटमध्ये तपासून घेत असतो. या सगळ्या गोष्टी तपासून घेतल्यानंतर एक सुंदर अशी वास्तू तुम्हाला मिळेल असं तुम्हाला वाटतं की नाही? जर वाटत असेल तरी पण काही कन्फ्युजन असेल तर खाली आमच्या दिलेल्या नंबरवरती फोन करा. आमचा स्टाफ तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. आम्ही तुम्हाला योग्य सल्ला, योग्य मार्गदर्शन आणि योग्य त्या पद्धतीने तुम्हाला तुमची वास्तू, तुम्हाला तुमचं घर, स्वप्नातलं घर घेण्यासाठी 100% आम्ही तुम्हाला मदत करू. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास मात्र विसरू नका. थँक्यू.